ऑक्टोबर महिना हा जगभरच ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया अवेअरनेस मंथ म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजाराविषयी लोकांमध्ये जास्तीत जास्त माहिती पोहोचावी आणि अशा प्रकारचे रुग्ण बरे व्हावेत या उद्देशाने कार्यक्रम अरेंज करण्यासाठी एखादा महिना असावा म्हणून मानला जातो. तर ऑक्टोबर महिन्याच्या निमित्ताने मी आज तुम्हाला मी जे पुस्तक लिहिलं होतं 2 वर्षापूर्वी न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा म्हणून, हे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही वाचा. पण ह्या पुस्तकातला जो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया विषयीचे जे लेख आहेत, जे चॅप्टर्स आहेत, ते मी आज मुद्दामून वाचून दाखवावं म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचा आजार असलेल्या रुग्णांना याचा निश्चित उपयोग होईल असा माझा विश्वास आहे. आत्महत्या प्रेरक वेदना अशा नावाने हा लिहिलेला चॅप्टर आहे. मानवी वैद्यकशास्त्राचा इतिहास हा खरं तर वेदना निवारणाचा इतिहास आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आजारामुळे होणारी व्यथा आणि वेदना, मग ती शारीरिक असो वा मानसिक, योग्य निदान आणि उपचार करून दूर करणं हा कोणत्याही उपचार पद्धतीचा मूळ हेतू. इथे मी ज्या वेदनेबद्दल बोलतो आहे त्या वेदनेला सर्व प्रकारच्या दुखण्यांपेक्षा तीव्र अशी वेदना अशा नावाने संबोधलं गेलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे 1773 साली लंडन मधल्या वैद्यकीय परिषदेमध्ये डॉक्टर जॉन फॉदरगिल या डॉक्टरनी या वेदनेचं अचूक वर्णन करून ठेवलेलं आहे. विशेषतः म्हणजे फॉदरगिल म्हणतो, विशेषतः मध्यमवयीन व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसणारी ही भयानक तीव्रतेची वेदना असते. 1773 साली लिहिलेल्या ही वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला उजव्या किंवा डाव्या गालावर, हिरडीपासून हनवटीवर, डोळा किंवा कपाळावर अगदी अचानक सुरू होते. पाव ते अर्धा मिनिट ती राहते आणि नाहीशी होते. दिवसातून ती वारंवार पण अनिश्चित अंतराने येतच राहते. या वेदनेमुळे रुग्णांना बोलणं, अन्न चावणं, चेहऱ्याला किंवा हिरडीला स्पर्श होणं अशा गोष्टी या नकोशा वाटायला लागतात. हे अत्यंत अचूक आणि चपखल शब्दातलं वर्णन आहे. असं असलं तरी ही वेदना ट्रायजेमिनल या चेहऱ्याच्या संवेदना वाहून नेणाऱ्या नसेवरच्या दाबामुळे होते हे मात्र पुढची अनेक वर्ष समजलं नव्हतं. या वेदनेचं नाव आहे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. मागच्या लेखात ही वेदना कायमची दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया शोधणाऱ्या डॉक्टर पीटर जेनेटांबद्दल मी लिहिलं होतं. आता याविषयी मी पुढच्या भागात तो चॅप्टर वाचून दाखवेन. 1970च्या सुमाराला ही शस्त्रक्रिया प्रथम झाली. पण आजही हा आजार वेळेत ओळखणं, त्याची कारणं जाणून त्यावर योग्य उपचार करून या अत्यंत मरणप्राय वेदनेतून रुग्णाला मुक्त करणं, या गोष्टी व्हाव्या तितक्या वेगाने होताना मला तरी दिसत नाहीत. MVD शस्त्रक्रिया करून वेदना मुक्त झाल्यावर या व्यक्ती जेव्हा म्हणतात की डॉक्टर, शस्त्रक्रियेने हे आजार कायमचा बरा होऊ शकतो, हे काही वर्षांपूर्वी जर आम्हाला कळलं असतं तर ही वर्ष एका बाजूला दुखणं आणि दुसऱ्या बाजूला औषधांनी येणारी ग्लानी यांच्या कचाट्यात वाया गेली नसती. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा हा विषय लोकांपर्यंत अजूनही आपण पोहोचवू शकलेलो नाही याची भावना मला प्रकर्षाने होते. गेली काही वर्ष पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या आणि या वेदना निवारणासाठी वाहून घेतलेल्या केंद्रातल्या अशा वारंवार येणाऱ्या अनुभवांनी ही जाणीव अधिक बोचरी होत जाते. म्हणूनच पुनर्लेखनाचा दोष पत्करून या लेखात अधिक खोलात जाऊन विषय मांडावा असं मला वाटतं. पहिला प्रश्न म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया शब्द आला कुठून? आपल्या चेहऱ्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणारी जी नस असते तिला ट्रायजेमिनल नस म्हणून ओळखलं जातं. या नसेला 3 शाखा असतात म्हणून ट्राय किंवा 3. कपाळ, डोळे, नाक, गाल, हनवटी, ओठ, दात आणि हिरड्या यांच्या संवेदना ही वाहून नेते. चेहऱ्याच्या डाव्या व उजव्या भागासाठी प्रत्येक एक अशी स्वतंत्र नस असते. न्यूरॅल्जिया म्हणजे नसेचं दुखणं, अर्थात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे ट्रायजेमिनल नसेचं दुखणं म्हणजे कळ किंवा वेदना. या आजाराचं निदान मुख्यत्वे रुग्णाच्या लक्षणांवरनं केलं जातं. या वेदनेची काही निश्चित वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ही कळ अचानक सुरू होते. ती काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत टिकून राहते. एका बाजूच्या ट्रायजेमिनल नसेच्या भागात म्हणजे चेहऱ्याच्या एका भागातच ती असते. वरची किंवा खालची हिरडी, दात, नाक, गाल, नाकपुडीच्या मधला भाग, हनवटी, कानाच्या पुढचा भाग किंवा गालाचा भाग, कपाळ, डोळा यापैकी एका ठिकाणाहून ही सुरू होते. ही वेदना अत्यंत तीव्र असते. ज्या व्यक्ती या आजाराने त्रस्त असतात त्या व्यक्ती या वेदनेचं वर्णन ज्या प्रकारे करतात ते वाचून कदाचित थोडीफार याची कल्पना येऊ शकेल.
याचं वर्णन करताना अचानक इलेक्ट्रिक करंट प्रमाणे आलेली वेदना, अत्यंत धारदार किंवा अणकुचीदार सुरी चेहऱ्यात खुपसली तर होणारी वेदना, अगणित सुया एकदम टोचल्याप्रमाणे होणारी वेदना, चेहऱ्यात अचानक फटाक्याचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे होणारी वेदना, किंवा चेहऱ्याच्या एका भागावर तांबडी पूड टाकावी अशा प्रकारे आगीचा डोंब उसळावा अशी वेदना, गालावर वीज चमकल्यासारखी वेदना, अचानक हाय व्होल्टेज करंटचा शॉक चेहऱ्याला दिल्यासारखी वेदना, अशा प्रकारच्या वाक्यरचना लोकांनी वापरून ठेवलेल्या आहेत. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया कायमचा दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रिया ज्या होत्या त्याच्यापैकी एमव्हीडी शस्त्रक्रिया ही अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी सक्षम आहे. आणि या शस्त्रक्रियेच्या विभागामध्ये ही वाक्य मी अगदी स्वतः वारंवार ऐकलेली आहेत. यात यत्किंचितही अतिशयोक्ती किंवा कल्पना नाही. या दुखण्याचं वर्णन करताना वापरले जाणारे इतर वाक्यप्रचार म्हणजे शत्रूला सुद्धा होऊ नये अशी वेदना, माणसाला ज्ञात असलेली सर्वात असह्य वेदना, सहन करण्यापेक्षा मरण बरं असं वाटायला लावणारी वेदना वगैरे. मी म्हणल्याप्रमाणे या वेदनेचा अटॅक काही सेकंद किंवा मिनिटं टिकतो. या वेदनेदरम्यान रुग्ण बोलू शकत नाही आणि तोंड हलवू शकत नाही. आजाराच्या सुरुवातीच्या काळात 2 तीव्र काळांमधल्या दरम्यान काही काळ रुग्ण वेदनामुक्त राहू शकतो. फक्त हा परत अटॅक कधी येईल या विचारानं मात्र तो धास्तावलेला असतो. ही धास्ती जी असते ना ती ऍक्च्युअल कळ येण्यापेक्षा अधिक भयानक आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आजार जसा वाढेल तशी वेदनेची तीव्रता वाढत जाते, 2 अटॅक मधलं अंतर कमी होत जातं आणि नंतर तर या मधल्या काळात सुद्धा काही प्रमाणात दुखणं सुरू राहतं. या वेदनेची सुरुवात चेहऱ्याच्या दुखऱ्या भागाला स्पर्श झाल्याने, दात घासताना, अन्न चावताना, दाढी करताना, चेहरा धुताना, टॉवेलनी चेहरा पुसताना, गार वाऱ्याचा स्पर्श जरी चेहऱ्याला झाला तर या वेदनेची सुरुवात होऊ शकते. या सगळ्यांना ट्रिगर फॅक्टर्स म्हणतात. बऱ्याच वेळेला चेहऱ्याच्या काही विशिष्ट जागेला ओझरता जरी स्पर्श झाला तरी ही वेदना एखाद्या करंटसारखी उद्भवते. काही काळ उलटल्यावर तर बोलण्यासाठी साधं तोंड उघडलं तरी सुद्धा ही तीव्र वेदना सुरू होते. चेहऱ्याच्या एका भागातल्या कुठल्याही विशिष्ट बिंदूला स्पर्श झाल्यावर ही कळ सुरू होत असली तरी काही विशिष्ट भाग या बाबतीत अधिक संवेदनशील असतात असं मी बघितलेलं आहे. उदाहरणार्थ वरचा ओठ, नाकपुडी, भुवईची कपाळाजवळची जागा, डोळ्याच्या पापणीच्या खालची जागा, काना समोरचा गाल म्हणजे हा भाग, वरची किंवा खालची हिरडी वगैरे जे भाग असतात ते जास्त संवेदनशील असतात. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत असतील? खरं तर या रुग्णांचे नातेवाईक सुरुवातीला भांबावूनच गेलेले असतात. जी व्यक्ती हसत खेळत खात पीत असं आयुष्य कंठत असते ती व्यक्ती वेदना सुरू झाल्यावर अचानक बोलणं थांबवून गप्प होते. वेदनेचा झटका ओसरल्यावर परत अगदी व्यवस्थित होते. हा सगळाच प्रकार सुरुवातीला अगदी अतर्क्य आणि अविश्वसनीय वाटतो. तीव्र कळ अचानक उद्भवणं आणि तेवढ्याच अचानक अगदी क्षणार्धात ही कमी होणं याचा अर्थ नातेवाईकांना लागत नाही. आपल्या माहीत असलेल्या इतर दुखण्यांपेक्षा हा पॅटर्न जरा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचा प्रकार आणि तीव्रता अत्यंत वेगळ्या प्रकारची असते. घरातल्या अगदी जवळच्या व्यक्तीला अशी वेदना होताना आम्हाला बघवत नाही अशी प्रतिक्रिया सर्वच नातेवाईकांकडनं मी ऐकतो. या संदर्भात मला एक गोष्ट आठवते. अत्यंत तीव्र ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचा त्रास असलेल्या आणि व्यवसायाने प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेने ही गोष्ट मला सांगितलेली होती. ती मला म्हणाली, डॉक्टर मी वर्गात शिकवत असताना अशी कळ जर मला आली तर मी चेहरा धरून मटकन खुर्चीवर खाली बसते. 1-2 मिनिट या कळीमुळे माझ्या विवळण्याचा आवाज सोडून वर्गात पूर्ण शांतता असते. कळ कमी झाल्यावर मी विद्यार्थ्यांकडे बघते तेव्हा अक्षरशः ते रडत असतात, म्हणजे विद्यार्थी सुद्धा रडत असतात. 3री-4थीतली निरागस मुलं, ह्या मुलांवर सुद्धा ही वेदना आणि तिचे प्रत्यक्ष परिणाम बघताना असा परिणाम होतो. ही जी गोष्ट त्या पेशंटने मला सांगितली ती मी कधीच विसरणार नाही. माणसाला एम्पथी किंवा सहवेदना जी असते त्याची एक देणगीच असते. विंदा करंदीकरांच्या कवितेत या ओळी आलेल्या आहेत की परदुःखाने रडला मानव देव प्रकटला त्याच ठिकाणी, अशी काहीतरी ती ओळ आहे. असा हा आत्महत्या प्रेरक आजार बरा करण्याची क्षमता असलेली जी शस्त्रक्रिया, ज्याला एमव्हीडी शस्त्रक्रिया आपण म्हणतो, त्यातलं अत्यंत निश्चित असं नैपुण्य आज उपलब्ध आहे. विज्ञानाने वेदनेवर मिळवलेला हा विजय आहे असं मला वाटतं. आणि गेली 20 वर्ष पुण्यामध्ये जे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया सेंटर आहे त्यात आम्ही याच विषयावर कार्य करत आहोत. मायक्रोव्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन किंवा एमव्हीडी या नावाने परिचित असलेले हे ऑपरेशन आहे या वेदनेच्या लक्षणांचं, तपासण्यांचं आणि योग्य निदान आणि
उपचारांचं विवरण रुग्णांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. तर हा एक चॅप्टर होता. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया विषयीचा दुसरा चॅप्टर आपण पुढच्या विभागात वाचूया. मित्रांनो, न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा या माझ्या पुस्तकातला एक चॅप्टर मी तुम्हाला वाचून दाखवला. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या तीव्र वेदनादायक आजाराविषयी हा एक चॅप्टर होता. ज्या लोकांना इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत हा चॅप्टर वाचणं अधिक सोयीस्कर वाटतं ते व्हिडिओ त्या भाषेत बघू शकतात.